नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यपालांच्या वक्तव्यापाठोपाठ महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद पेटला. या सीमा वादामागे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला. संजय राऊत यांच्या आरोपांचा भाजपनं जोरदार समाचार घेतलाय. सीमा वादामागे भाजपचं स्क्रिप्ट, लक्ष विचलित करण्यासाठी बोंबईची बोंब, संजय राऊतांची भाजपवर टीका. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. मात्र हा वाद शमण्यापूर्वीच महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी केलेल्या वक्तव्यामुळे सीमा वाद पेटलाय. अचानक उफाळून आलेल्या वादामागे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या भाजपच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे अशा प्रकारे बोलणं हे ठरलेलं स्क्रिप्ट आहे. महाराष्ट्रातून शिवाजी महाराजांचा जो विषय चाललाय अपमानाचा, त्याच्यापासून लोकांचं चित्त दूर करावं, विचलित करावं, संताप कमी करावा आणि या विषयाकडे वळावं, यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेले स्क्रिप्ट आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी सीमा प्रश्नावरून केवळ महाराष्ट्राला डिवचलं असं नाही, तर त्यांनी महाराष्ट्रातील जत, अक्कलकोट आणि सोलापूरवर दावा ठोकला. त्यामुळे महाराष्ट्रात बोम्मईंविरोधात संतापाची लाट उसळली. अशातच राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय, तर भाजपनं राऊतांवर हल्लाबोल केलाय. संजय राऊतांनी खरं तर सामन्यामध्ये लिहून त्यांचं मुखपत्र आहे. सामन्यात लिहितात, ते मुखाने बोलतात, मग टीव्ही समोर येतात. कशाची स्क्रिप्ट आहे? संजय राऊत स्क्रिप्ट तयार करतात. ते रात्री बसतात, सामन्याची स्क्रिप्ट तयार करतात, झोपून उठतात, मीडियाची स्क्रिप्ट तयार करतात, ते जशी आहे तशी मीडियाला देतात. खरं तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, तर राज्यपालांची पाठराखण करताना सत्ताधाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागतीये. मात्र या वादात सीमा प्रश्नाची भर पडल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जत तालुक्यातील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारनं पाणी दिलं नाही तर थेट कर्नाटकात सामील होऊ असा इशारा त्यांनी दिलाय. तर राज्य सरकार सर्व गावांना पाणी पुरवण्यासाठी सक्षम असल्याचं स्पष्ट केलंय. ग्रामस्थांची सरकारला शेवटची संधी. पाणी द्या, नाहीतर कर्नाटकात जाऊ. बेचाळीस गावातील ग्रामस्थांची निर्वाणीची भूमिका. इतकी वर्ष पाणी आणि अन्य सुविधा का दिल्या नाहीत असा सवाल जत तालुका पाणी कृती समितीने उपस्थित केलाय. पाणी दिलं नाही तर एनओसीची वाट पाहणार नाही आणि थेट कर्नाटक राज्यात समाविष्ट होऊ असं गावकऱ्यांनी स्पष्ट केलंय. जत तालुक्यावर आणि त्यातल्या 42 गावांच्यावर सातत्यानं अन्याय होत असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होतीये. आम्ही ॲक्च्युअली टोकाची भूमिका घेतली नाही आतापर्यंत, पण आत्ता घेण्याची वेळ आली आहे. आमची मानसिकता सध्या नाही आहे. कारण का जर जीवन जगण्याचा, जर पिण्याचा पाण्याचा प्रश्न जर सरकारनं सॉल्व्ह करत नसतील, जर 4-4 पिढी, तर आम्हाला नाईलाजास्तव आम्हाला कर्नाटक जावं लागणार आहे. कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी केलेली जी मागणी आहे, सीमा भागातील 42 गावे आम्ही कर्नाटकमध्ये समाविष्ट करून घेतो, ते योग्य आहे. 15-20 वर्षापासून ह्या भागाला पाणी मिळावा असा लढा आमचा चालू होता. ज्यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आपल्या शासनाला जाग येते, हे चुकीचं आहे. जत तालुक्यातल्या नागरिकांची पाण्यासाठीची जुनी मागणी आहे. 2012 मध्ये जत तालुक्यातल्या 42 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव मंजूर केला. महाराष्ट्र सरकार पाणी द्यायला असमर्थ असल्यानं ग्रामपंचायतींनी हा ठराव संमत केला. पाणी प्रश्नावरून 2014 मध्ये मुंबईपर्यंत पदयात्रा काढली.
त्यानंतर कायम दुष्काळी भागासाठी म्हैसाळ योजना राबवण्यात आली. 77 गावांना पाण्याचा लाभ मिळाला, मात्र 65 गावांना अजूनही पाणी मिळालेलं नाहीये. पाणी प्रश्नावर राज्य सरकार गंभीर असून सर्व गावांना सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. जत तालुक्याचं भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळ मोठं आहे, मात्र पाणी देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी टोकाची भूमिका टाळण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण कोणताही प्रश्न हा वादानं नव्हे तर संयमित भूमिका घेतल्यानं निकाली निघतो. ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सांगली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पेटला. तर दुसरीकडे पंढरपूरमधील स्थानिकांनी कर्नाटकामध्ये जाण्याचा इशारा दिला. पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिकांकडून आता कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान विकासाबाबत कोणताही आराखडा तयार झाला नाहीये. तसंच कॉरिडॉर संदर्भात जबरदस्तीनं कारवाई केली जाणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. स्थानिकांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. जोर जबरदस्तीने कुठली कारवाई करण्याची भूमिका आमच्या सरकारची नाहीये. त्यामुळे कोणीही असं चिंता करण्याची आवश्यकता नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. विकास करत असताना तिथल्या स्थानिक जनतेसाठीच आपण करतोय. त्यामुळे स्थानिक लोकांना नुकसान करून, वाऱ्यावर सोडून किंवा त्यांच्या अन्याय करून आम्ही कुठली कारवाई करण्याच्या मनस्थितीत किंवा आमची भूमिकाच नाही. लोकांना उद्ध्वस्त करून आपलं काही उभारायचं नाही आहे. आता ही जी अनेक कामं त्यात करायची आहे. म्हणजे दोन्ही नदीकाठच्या दोन्ही बाजूला घाट बांधायचे आहेत, सेतू बांधायचे आहेत, किंवा भोवताली ज्या पार्किंगच्या व्यवस्था करायच्या आहेत, ती कामं त्याच्यात. आणि या कृती समितीमध्ये काय त्यात मतभेद नाही आहे. मूळ प्रश्न जो आहे तो मंदिराच्या भोवताली असणाऱ्या इमारतींचा प्रश्न आहे. आणि तो आम्ही सरकार त्याच्यामध्ये सकारात्मक आहोत. स्थानिक लोकांशी माझी सातत्यानं चर्चा सुरू आहे आणि त्यांना विश्वासात घेऊन आपण काम करू. आज आम्हाला या ठिकाणी आमचा विकास आराखडा तयार करण्याचं काम सोडून पुन्हा एकदा लाक्षणिक उपोषणाला सामोरं जावं लागतंय. आम्ही या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून शासनाला इशारा देत आहोत की लवकरात लवकर या विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये आपण गांभीर्यानं पंढरपूरकरांच्या सूचना, वारकरी संप्रदायाच्या सूचना न ऐकल्यास आज या ठिकाणी जी समाजाची मानसिकता आपल्याला लक्षात येते आहे की त्या पद्धतीनं भविष्यामध्ये मग कर्नाटक असेल, इतर प्रांत असतील, या संदर्भामध्ये विचार करून राजकीय परिणाम याचे भोगावे लागतील. पंढरपूरच्या वतीने या शासनाला विनंती करतो की हा कॉरिडॉर रद्द करून, इथला मंदिर परिसरातला कॉरिडॉर रद्द करून पर्याय जागेत उभा केला तर आमची कुठलीही हरकत नाही. परंतु शासन जबरदस्तीने ह्या सर्व योजना, हे जर टेंडरसुद्धा काढलेलं आहे. शासनाला अशी माझी विनंती आहे की आपण जर कॉरिडॉर रद्द न केल्यास पुढच्या आषाढीला आम्हाला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला पूजेला बोलावं लागेल. आपण जबरदस्तीने सर्व गोष्टी इथं करू पाहत आहात. हजारो लोक बेघर होणार आहेत. हजारो इथं मंदिरं आणि जुने पुरातन वाडेसुद्धा नष्ट होणार आहेत. आपण एक नजर टाकूया विरोध का होतो या गोष्टीवर. ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. वाराणसी आणि उज्जैनच्या धर्तीवरती पंढरपूरमध्ये कॉरिडॉर केला जावा अशी सरकारची भूमिका आहे. मंदिर परिसरातले 300 घरं आणि 200 दुकानं पाडण्यात येणार आहे. कारण संपूर्ण कंजेस्टेड सगळ्यात गर्दीचा भाग झाला. लाखो लोक जमतात, लोकांची गर्दी होते. निर्णयामुळे नागरिक आणि व्यापारी धास्तावलेले आहेत. कारण त्यांना वाटतं आपल्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. या निर्णयानंतर स्थानिकांचा आणि व्यापाऱ्यांचा कॉरिडॉरला विरोध आहे. प्रशासनाने याबाबत हरकती आणि सूचना सुद्धा मागवल्यात. सरकारकडून विकास आराखडा तयार करण्यात येतोय. कामात विश्वासात घेतलं जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. पंढरपूर बचाव समितीनं या कॉरिडॉरला विरोध केला. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आता गुवाहाटी पुन्हा एकदा चर्चेत आलंय. कारण उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब गुवाहाटीला जाणार आहेत. त्यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार आणि खासदार सुद्धा गुवाहाटीला जाणार आहेत. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार उद्याच गुवाहाटी कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. उद्या सकाळी 9 वाजता मुंबई विमानतळावरून गुवाहाटीसाठी मुख्यमंत्री निघणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्याच्या पूर्वीच न्यूज 18 लोकमत गुवाहाटीला पोहोचलंय.
गुवाहाटीला जाणार ना आम्ही जे 50 लोक आहे ते जाणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी तिथले आम्हाला हे केलेलं आहे, इन्व्हिटेशन दिलं आहे, निमंत्रण दिलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. तिथल्या मुख्यमंत्र्यांनीच आम्हाला निमंत्रण दिलं होतं की हे सगळं झाल्यावर परत या. ते जातोय आम्ही. आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल का? कामाख्या देवी जागृत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे आमदार गुवाहाटीला जाणार आहेत. या दौऱ्यावरून विरोधकांकडून शिंदेंच्या पक्षावर टीका केली जाते. गुवाहाटीला जाताय, गुवाहाटीला बकरे कोंबडे रेडे कापतात, तिथं कुणाचा बळी द्यायला चालले असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. आमच्यातले सगळेच आमदार इथनं जात आहेत. आदरणीय चिमणा पण आज गेलेले आहेत. किशोरप्पा संध्याकाळी जाणार आहेत. फक्त मला जाता येणार नाही, कारण की निवडणूक असल्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की ज्या दिवशी आम्ही येऊ त्या दिवशी 27 रात्र असेल, म्हणजे 28ला आम्हाला इकडे यावं लागेल आणि 28ला माघारी आहे. एक तरी प्रतिनिधी आपल्यामधला राहावा अशी त्यांना विनंती केलेली आहे. पण तरीसुद्धा निश्चितपणाने आमचे बाकीचे आमदार जाणार आहेत. काय विषय असणार आहे यावेळेला जाण्यासाठी? दर्शन घ्यायचं आहे. 40 रेडे जात आहेत आमचे. काही ठिकाणी कसं आपण बकरं कापतो, काही ठिकाणी कोंबडा कापतो, तसं तिथं रेडा कापतात म्हणतात. मी काही रेड्याचा बळी देतात. मग कशाचा कुणाचा बळी द्यायला चाललेत माहिती नाही, परंतु जर दर्शनाच्या कामाला चालले असले तर आपण एकमेकाला शुभेच्छा देत असतो. खरं तर आमदारांना रेडे म्हटलं आणि 5-5 लक्ष लोकांनी निवडून दिलेले आमदार, 20-20 लक्ष लोकांनी निवडून दिलेले खासदार, त्यांना रेडे बनायचं आणि या पद्धतीने त्यांना चुकीची वागणूक द्यायची. असा जर प्रेस कॉन्फरन्स होत असतील आणि तुम्ही जर ते दाखवत असाल, खरं तर आमदार वगैरे न या पद्धतीने बोलणार. आणि काय चूक केली त्यांनी? राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांनी 3 आमदारांना डांबून ठेवलं होतं. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगला समन्वय पाहायला मिळतोय. मात्र त्यांच्यात कोण फूट पाडतंय असा प्रश्न बाबा रामदेव यांनी उपस्थित केलाय. तर राज्य सरकारमध्ये 18 तास काम करणारे मंत्री आहेत असं वक्तव्य अमृता फडणवीसांनी केलंय. राज्य सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळात चांगल्या कामाचा योग जुळून आलाय. तर दुसरीकडे पतंजली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीनं ठाण्यात योग विज्ञान शिबिर आयोजित केले. या ठिकाणी सरकारचा आणि पतंजलीचा योगायोग पाहायला मिळाला. बाबा रामदेव यांनी यावेळी त्यांचं आणि आचार्य बाळकृष्ण यांचं उदाहरण दिलं. आमच्या दोघात वाद होऊन कधी आम्ही वेगळे होणार याकडे अनेकांचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. तसाच प्रकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बाबतीत सुरू असल्याचं बाबा रामदेव म्हणाले. जब मैं उठ जाता हूँ तब तक तो उनको सोने के लिए समय मिलता है. इतना पुरुषार्थ कर रहे थे एक राज्य के लिए भी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. राज्य सरकार नागरिकांसाठी वेगानं निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. सभी के लिए और किसान सभी के लिए जो है जो निर्णय लेने का काम इस सरकार को करना था, मतलब कई सरकारों को करना था, लेकिन कई लोगों ने किया नहीं. लेकिन इस सरकार ने जो है सभी दरवाजे जो है सभी लोगों के लिए खोल दिए. और कभी सोचा नहीं सरकार ने कि बाबा हमारे तिजोरी में पैसे है कि नहीं है. विरोधकांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात कशी फूट पडेल याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र दोन्ही नेत्यांमधला समन्वयाचा जुळून आलेला योग पाहता विरोधकांचा हटयोग यशस्वी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. अथर्व शीर्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला आक्षेप घेण्यात आलेला आहे. पुणे विद्यापीठामध्ये अथर्व शीर्षवर हरी नरके यांनी आक्षेप घेतलाय. विचारवंत हरी नरके यांनी याला विरोध करताना विद्यापीठाकडून हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे तो राबवला जाऊ नये अशी मागणी केली आहे. तर हिंदू महासंघाकडून उपक्रमाचं स्वागत करण्यात आलंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या एका जबाबदार विद्यापीठाने एका खाजगी संस्थेबरोबर अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणं हे मला स्वतःला अनुचित वाटतं. एखाद्या खाजगी संस्थेने गणपती अथर्व शीर्षासंबंधी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. आमचा विरोध गणपती अथर्व शीर्षाला नाही. आमचा विरोध
पुणे विद्यापीठाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरू करून प्रमाणपत्र देणं, विद्यापीठाच्या सही शिक्क्याचं प्रमाणपत्र मिळणं, याच्यामुळे एक अनिष्ट पायंडा पडतो आहे. मला स्वतःला ही गोष्ट विज्ञाननिष्ठेच्या संदर्भामध्ये फार गंभीर वाटते. गणेशाच्या अथर्वशीषाचं पठण विद्यापीठात त्या मार्गाने होणार आहे. असं असताना काही लोक मात्र उगाच त्याला विरोध करत आहेत. सर्वप्रथम आम्ही या विरोध करणाऱ्यांचा विरोध करतोय आणि निषेधही व्यक्त करतोय. इस्लाम धर्मीय शाळांमध्ये इस्लामी प्रार्थना होतात, सर्व ख्रिश्चन संस्थांमध्ये त्यांच्या प्रार्थना होतात. अशा वेळी त्यांना कोणी विरोध करताना दिसत नसताना हिंदू हिताचं जर काही घडत असेल तर त्याला आक्षेप घ्यायचा, त्याच्यामध्ये काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न हे जे लोक करत आहेत त्यांनी आता सुधारायला पाहिजे. तर हा सगळा वाद निर्माण झाल्यानंतर आता पुणे विद्यापीठाकडून या संदर्भात काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा तिकडे चर्चेत आलेत. बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला फोनवरून धमकी दिली. याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय. कृषी पंपांच्या थकीत बिलामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कापण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे संतोष बांगर संतापले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. आमदार बांगर, अरे कुंडकर पिपरीची लाईन कोण तोडायला लावली रे? नाही पण कोण तोडली? मी पवार कुठलचा आहे माहिती तू? मग आता तू आवड्यात आहे म्हणल्यावर तुला कळत नाही. इकडची लाईन तोडून नाही. दुसरं जर कोणी असतं तर मी रटे द्यायला होईल बरं. आज तुम्हाला सांगितलं होतं लाईनीला हात लावायचा नाही म्हणून. दादा महाराजगावची तोडली होते बोलायला. कोण साहेब आहे? हा थांब एक मिनिट, फोन चालू ठेव. नंबर दे एक मिनिट. महाराजगावची बोलत होते. माळसगाव आणि कुंडकर पिपरी नंबर दे रणवीरचा. 1 मिनिट 78 75. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता चक्क श्रद्धाच्या मित्राची क्राईम ब्रँचकडून चौकशी करण्यात येते. त्यामुळे श्रद्धाचा मित्र या हत्याकांड प्रकरणी कोणती गुपित खुली करणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पाहूया खास रिपोर्ट. श्रद्धाचा मित्र उघड करणार गुपित. आफताबच्या आईवडीलही संशयाच्या भोवऱ्यात. श्रद्धाच्या हत्येचे मुंबईतही धागेदोरे. श्रद्धा वालकर हत्याकांडाचा मुंबई आणि दिल्लीत तपास सुरू आहे. श्रद्धाच्या हत्याकांडाचे पुरावे पोलीस गोळा करत आहेत. श्रद्धानं गेली 2 वर्ष काय काय नरक यातना भोगल्या याची एक एक कडी पोलीस जोडत आहेत. यासाठी पोलिसांना मदत होते श्रद्धाच्या मित्रांची. श्रद्धाचा आणखी एक मित्र समोर आलाय, रजत शुक्ला. हा श्रद्धाचा मित्र पोलिसांना माहिती देतोय. रजतला श्रद्धाची मानसिक स्थिती आणि श्रद्धाची अनेक गुपित माहिती आहेत. 15 से 18 तक कॉलेज में थे. 19 आखिरी बात हुई है, लेकिन इतना कुछ होता है अपने ही किसी के साथ तो बहुत दुख होता है और फिर ऐसा लगता है कि जितना हो सके हम कर सकते. आफताबच्या आईवडील ज्या पद्धतीने गायब झाले ती पद्धत पाहिल्यास त्यांना श्रद्धाच्या हत्येबाबत खूप आधीच माहिती होती असा संशय रजतला आहे. देखिए आफताब बहुत ज़्यादा पेशेवर है, तो फिर और साथ में उसके पेरेंट्स भी गायब हैं तो उनके ऊपर भी शक जाता है. और श्रद्धा के बारे में इतना कुछ जानता हूँ कि मैं ये काफ़ी अजम्पशंस निकाल सकता हूँ और बता सकता हूँ कि जो भी चीज़ें बताई जा रही हैं. श्रद्धाच्या हत्येचा तपास मुंबईपासून दिल्ली आणि दिल्लीपासून तोषपर्यंत सुरू आहे. या हत्येच्या कटाचे काही धागेदोरे मुंबईतही सापडण्याची शक्यता आहे. हे धागेदोरे शोधण्यात श्रद्धाचे मित्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिर्डीतल्या साईबाबांच्या संदर्भातली. शिर्डीच्या साईबाबा संस्थानला एक मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आयकर विभागानं 2015-16 सालची तब्बल 175 कोटींची करमाफी केली आहे. आयकर विभागानं 2015-16चं कर निर्धारण करताना साईबाबा संस्थान हा धार्मिक ट्रस्ट नसून धर्मादाय ट्रस्ट गृहीत धरून दक्षिणापेटीत आलेल्या दानावरती 30% आयकर आकारणी करून 183 कोटी रुपये कर भरणा
नोटीस दिली. दरम्यान आता आयकर विभागानं धर्मादायसह धार्मिक ट्रस्ट असल्याचं मान्य केल्यानं आयकरात 175 कोटींची सूट देण्यात आली. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.